सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. मित्रांनो, मी जात आहे परत भीमा कोरेगाव या ठिकाणी. विजयस्तंभाची कशा प्रकारे सजावट सुरू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी जात आहे परत. काल काम पूर्णपणे झालेलं आहे, आणखी थोडंसं काम बाकी आहे सजावटीचं. आणि आज काय तयारी चालू आहे तुम्हाला मी सविस्तरपणे पूर्ण दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग चला भीमा कोरेगाव या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, किती ट्रॉफिक झालेली या ठिकाणी बघू शकता. पुण्याकडे जाणारा मार्ग मोकळा आहे आणि नगरकडे जाणारा मार्ग म्हणजे खूप ट्रॉफिक झालेली आहे. बघू शकता पोलिसांच्या गाड्या थांबलेल्या त्या ठिकाणी. खूप गर्दी झालेली आहे आणि ध्वजस्तंभ बघू शकता पूर्णपणे या ठिकाणी गर्दी झालेली आहे. गाड्यांची खूप ट्रॉफिक झालेली आहे. गाड्या काय रस्त्याच्या बाजूला लागलेल्या आहेत, पोलिसांच्या वगैरे आणखीन नागरिकांच्या. ट्रॉफिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे बघू शकता. मी गाडीवर आलो होतो, पण त्या ट्रॅफिकला बघून मी गाडी घरी सोडून आलो मित्रांनो, चालत आलं. हे एंट्री गेट आहे मित्रांनो, इथून आत प्रवेश घेऊ शकता तुम्ही. आपल्या शौरवीरांना सलामी देण्यासाठी या गेटचा वापर करू शकता. बघू शकता आजूबाजूला गाड्या, पोलीस किती थांबलेले त्या ठिकाणी. कालच्या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये इतकी काय गर्दी नव्हती, थोडीशी कमी होती. आणि आज बघू शकता की आज किती गर्दी वाढलेली आहे या ठिकाणी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. बघू शकता इथून एंट्री गेट आहे मित्रांनो. आतमध्ये प्रवेश घेण्यासाठी हा रस्ते बनवण्यात आलेले मित्रांनो. 4-5 लेअरचा रोड आहे साईडनं बांबूचा. बघू शकता की विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी खूप अन्वय आलेले आहेत. हे बघू शकता एंट्री गेट आतमध्ये प्रवेश घेण्यासाठी बाबूंनी तयार करण्यात आलेले. हे बघू शकता आपल्या विजयस्तंभावरती बाबासाहेबांचं छायाचित्र काढण्यात आलेलं आहे. 208वा शौर्य दिवस. भीमाने या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या भारतातून कानाकोपऱ्यातून आलेले आहेत या ठिकाणी आपल्या शौरवीरांना, आपल्या 500 महारांना आदरांजली देण्यासाठी. आपण आपल्या शौरवीरांचेच वंशज आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो, परवाच्या व्हिडिओमध्ये थोडीशी गर्दी होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा जास्त होती. आणि आज बघू शकता की आज किती गर्दी आहे या ठिकाणी. राहिलेलं काम चालू आहे मित्रांनो सजावटीचं. बघू शकता या ठिकाणी पोलिसांची मीटिंग चालू आहे मित्रांनो. काय माहिती, कोणती मीटिंग चालू आहे त्यांची. उद्या 31 तारीख आहे. उद्या खूप गर्दी राहील आणखी मित्रांनो. आजच्यापेक्षा उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप गर्दी राहील. आणि 1 तारीखला तर तुम्ही विचारूच नका, खूपच गर्दी राहील. कोणते तरी साहेब चाललेले आहेत, आपण त्यांना काय ओळखत नाही. त्यांच्या पाठोमागं पोलीस पण आहेत. पोलिसांची खूप गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. आणि उद्या भीम आणि यांची गर्दी पाहायला मिळेल मित्रांनो. उद्या आणि परवा खूप गर्दी राहील या ठिकाणी. पाय ठेवायला देखील जागा पुरणार नाही, इतकी दाटण असेल या ठिकाणी. आपल्या शूरवीरांना आदरांजली देण्यासाठी भीमाने या ठिकाणी जमलेले असतात. खूप गर्दी राहील या ठिकाणी, जागा पुरत नसतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते या ठिकाणी. आज थोडीशी जागा मोकळी आणि उद्या बघू शकता आणि परवाच्या व्हिडिओमध्ये 1 तारखेला बघू शकता की किती गर्दी असते. रोज तुम्हाला मी असेच अपडेट देत राहील मित्रांनो.
या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कॉमेंट करून नक्की कळवा. बघा मित्रांनो, हा एंट्री गेट आहे. इथून आतमध्ये येण्याचा मार्ग आहे आणि थोडंसं काम चालू आहे. या मिशनीद्वारे जमिनीची थोडीशी जागा जरा मजबूत करण्यात येत आहे. हे बघू शकता, हा परिसर विसर्जन स्तंभाच्या समोरचा ही जागा मीडियासाठी आहे मित्रांनो. हा मंडप बांधण्यात आलेला त्या ठिकाणचं. जे मीडियावाले असतात ते फुटेज घेण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी, फोटोग्राफी करण्यासाठी विजयस्तंभाचे आजूबाजूचा किंवा विजयस्तंभा पसरलेला परिसर दाखवण्यासाठी बघू शकता, प्रत्येक जण मोबाईल काढून व्हिडिओ काढत आहे, फोटो काढत आहे. हे बाहेरील बाजू आहे मित्रांनो, विजयस्तंभाच्या डावी बाजू आहे. हा डावीकडला भाग बघू शकता आणि इकडं डाव्याच बाजूला रस्त्याच्या कडेला मिसिंगचं लावण्यात आलेलं मित्रांनो. जर कोणी हरवला असेल पोलिसाची मदत घेऊ शकता, की या ठिकाणी पोलिसांना सांगू शकता. आणि समोरील बाजू नदी काठची या ठिकाणी टॉयलेटची सोय करण्यात आली मित्रांनो. हा नदी काठची बाजू बाथरूमसाठी आहे मित्रांनो. हे बघा, बाहेर पडण्याचा मार्ग आहे. 3 लेअर आहेत डाव्या बाजूने. साईडला पाण्याचे टँकर आहेत. हा पूर्ण परिसर विजयस्तंभाच्या डावी पाठीमागची म्हणा, उजवी म्हणा, समोरची म्हणा, पूर्ण भरलेली असेल मित्रांनो. 1 जानेवारी रोजी आज हा पूर्ण मोकळा बघायला भेटत आहे. आणि उद्या याच्यापेक्षा गर्दी राहील आणि 1 तारखेला तर याच्यापेक्षा खूपच गर्दी राहील मित्रांनो. उद्याचा पण व्हिडिओ येईल, परवाचा पण व्हिडिओ येईल मित्रांनो. असेच माझ्या चॅनलवरती सपोर्ट करत राहा. हे बघू शकता, विजयस्तंभाचे पाठीमागची बाजू, ही पाठीमागची बाजू बाहेर पडण्याचा मार्ग आहे मित्रांनो. आणि ह्या साईडला पाठीमागे म्हणलं तर ग्रंथालय, पुस्तकालय, विविध प्रकारचे या ठिकाणी साहित्य आपल्याला भेटते मित्रांनो. हे बघू शकता. आणखीन थोडंसं पुढे जाऊया आपण. पुढे काय बघूया आणखीन. पाठीमागे पण पोलिसांच्या गाड्या आहेत. हे बाहेर पडण्याचा मार्ग आहे मित्रांनो. पोलीस आहेत, आपले जवान पण आहेत मित्रांनो. हे बघू शकता, या ठिकाणी आरोग्य बुद्ध आहे. या ठिकाणी कक्ष आहे मित्रांनो. या ठिकाणी 1 जानेवारी रोजी मित्रांनो बाबासाहेबांचे अनेक महापुरुषांचे पुस्तक खूप स्वस्त दरामध्ये भेटून जातात. त्यासाठी लवकर नंबर लागला तर लवकर भेटू शकतं. आणि इकडल्या उजव्या साईडला पण मंडप मारण्यात आलेले मित्रांनो. इकडे तरी कोणत्या तरी नेत्याची सभा किंवा कार्यक्रम होत असतात. हे विजयस्तंभाची उजवी बाजू आहे मित्रांनो. या ठिकाणी कार्यक्रम किंवा कोणता तरी नेता आलेला असतो. या ठिकाणी भीम आणि विश्रांती घेत आहेत, आतमध्ये बसलेले आहेत, ऊन लागत आहे म्हणून. निळे झेंडे बघू शकता, किती मस्तपैकी सजवण्यात आलेले आहे या ठिकाणी. हे पुढून उजवी बाजू बघू शकता मित्रांनो. हे पण आउटलेट आहे, बाहेर पडण्याचा मार्ग आहे. इथून पण काम आणखीन चालू आहे.
आज पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल काम. हे बघा, बघू शकता हा बाहेर पडण्याचा मार्ग आहे. हा रस्ता तयार करत आहेत मित्रांनो, बनवत आहेत. हा पूर्ण बाहेर पडण्याचा मार्ग आहे. इथून जाऊ शकता बाहेर. हे मीडियासाठी आहे मित्रांनो तयार केलेलं आहे मंडप. बघू शकता किती मोकळा परिसर झाले आहे या ठिकाणी. या ठिकाणी सभा किंवा काही ना काही कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी रिपब्लिकन विद्यार्थी सेना या ठिकाणी पण कार्यक्रम होत असतात. त्या बांबूच्या आतील बाजू मित्रांनो मीडियाच्या गाड्या वगैरे लागलेल्या असतात. हा पूर्ण बाहेर पडण्याचा मार्ग आहे मित्रांनो. इकडून या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. रिपब्लिकन सेना या ठिकाणी छान कार्यक्रम असतात मित्रांनो. दरवर्षी बघत असतो मी आणि दरवेळेस मी यूट्यूबवरती टाकत असतो यातले कार्यक्रम. हा पूर्णपणे मोकळा मार्ग. या ठिकाणी मीडियावाल्यांच्या गाड्या वगैरे असतात मित्रांनो. सगळे मीडियावाले आलेले असतात या ठिकाणी. 1 जानेवारी रोजी सकाळी पहाटेपासून आपल्या सह्याद्री चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येत असतं मित्रांनो. आणि तुम्हाला जेव्हा खरेदी करायची असेल तर तुम्ही कॅशचा इस्तेमाल करा मित्रांनो. 1 तारखे रोजी पूर्णपणे इंटरनेट सेवा बंद असते. त्यामुळे अनेक भूमिहीनांना अडचणी येत असतात. त्यामुळे सांगतो की थोडंफार तुमच्या पैसे कॅश असू द्या तुम्हाला जी आवडती वस्तू घेण्यासाठी. इथे कॅमेराचं काम चालू आहे मित्रांनो. चला मग मित्रांनो, भेटूया परत उद्या. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.